शहर की शान राजवाड़े रिसर्च बोर्ड का 15-20 साल का संघर्ष सफल हुआ। राजवाड़े बैंक की जगह आखिरकार राजवाड़े रिसर्च बोर्ड ने ले ली है, इसलिए इस सीट को दिलाने में अहम भूमिका निभाने वाले विधान परिषद विधायक सत्यजीत तांबे के हाथों कल शाम 4 बजे स्थानांतरण समारोह संपन्न होगा। ये जानकारी बोर्ड के कार्यकारी अध्यक्ष संजय मुंदड़ा ने दी। कार्यकारी अध्यक्ष मुंदड़ा ने आज दोपहर 12:30 पर राजवाड़े रिसर्च बोर्ड में प्रेस कॉन्फ्रेंस की। इस प्रेस कॉन्फ्रेंस में मुंदड़ा ने कहा कि 95 साल पहले उस समय के संस्थापकों ने राजवाड़े रिसर्च बोर्ड के कामकाज की दृष्टि से बैंक की स्थापना की थी। राजवाड़े बोर्ड और राजवाड़े बैंक दोनों का संविधान तत्कालीन सह मंत्री वैकुंठ भाई मेहता ने तैयार किया था। राजवाड़े बोर्ड को राजवाड़े बैंक के लाभ से 30% और लाभांश से 3% प्राप्त करने का प्रावधान किया गया। इस मजबूत वित्तीय स्रोत के कारण राजवाड़े अनुसंधान बोर्ड ठीक से काम कर काम चालू आहे, योग्य तो प्रसिद्धी देण्याचं काम आपण नेहमी करत आला आहे। आजच्या पत्रकारितेचा विषय एवढाच आहे की राजवाडे संशोधन मंडळाची हे राजवाडे संशोधन मंडळ काही शासकीय अनुदानाशिवाय चालत आहे हे आपल्याला ज्ञात आहे आणि विदाऊट शासकीय अनुदान अशा खूप मोठी प्रोसिजर असते। आपण प्रयत्न नेहमी करत असतो, पण संस्थेच्या संस्थापकांना त्याची दूरदृष्टी होती आणि दूरदृष्टीच्या अनुषंगाने आजच्या 95 वर्षापूर्वी जेव्हा मंडळाची स्थापना झाली त्याच्यानंतर एका वर्षातच राजवाडे संशोधन मंडळाचा उदरनिर्वाह चालावा आणि याचं कार्य सुरळीत राहावं यासाठी राजवाडे बँकेची स्थापना करण्यात आली। स्थापना करतेवेळी संशोधन मंडळाच्या संस्थापकाचा उद्देश एकच होता की अशा कामासाठी खूप कुठे काही हात पसरायची गरज पडू नये। तर एक चांगला विचार म्हणजे मला वाटतं भारतात एक उदाहरण असं असेल की ज्याची घटना वैकुंठभाई मेहताचे सहकार वर्षी होऊ गेले, त्या वैकुंठभाई मेहतांनी याची घटना लिहिली आहे दोघं संस्थेची आणि घटनेचे बॉयलर इतके सुंदर लिहिले का दोघं संस्थेवर दोघांचं एकमेकांवर कंट्रोल होतं। राजवाडे मंडळाचे 2 पदाधिकारी तिथे एक व्हाईस चेअरमन आणि डायरेक्टर असायचे आणि राजवाडे बँकेचे चेअरमन आणि एक पदाधिकारी तिथे डायरेक्टर असायचे आणि समोपचाराने काम चालत होतं। राजवाडे बँकेच्या नफ्यातून 30% राजवाडे मंडळाला मिळत होते आणि 3% डिव्हिडंड मिळत होते। त्याबद्दल राजवाडे मंडळाने त्यांना जागा जवळपास विनामूल्य ₹1 वर्षाला भाडं या अनुषंगाने त्यांना उपलब्ध करून दिली आणि त्यावेळेच्या संस्थापकांना ही कल्पना नव्हती की एवढी चांगली बँक कधी डुबेल, म्हणून एका क्लॉजमध्ये थोडी त्रुटी राहिली आणि त्याबद्दलचं लिहिलं गेलं नव्हतं घटनेत की जर बँक बंद पडली भविष्यात तर लगेच बँक कागद द्यावी। पण एनिवे आपल्याला जवळपास 15 ते 20 वर्ष संघर्ष करावा लागला, कारण की प्रत्येक व्यावसायिक यायचे, प्रत्येक निबंधक यायचे, त्यांच्या नियमाप्रमाणे ते काम करायचे, त्यांच्या दृष्टीने ते बरोबर। आपली संस्था गॅसवर होती, मागील 20 वर्षापासून संस्थेला ₹1 मिळाला नाही, उलट आपले 80 लाख रुपये थकलेले आपण त्यांना सोडून दिले, कारण की हे प्रकरण लवकरात लवकर मिटावं आणि राजवाडे मंडळाला उर्जित अवस्थेत यावे। 1938 साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं धुळ्याला आले, त्यांनी राजवाडे मंडळाला भेट दिली आणि त्यांच्या अभिप्रायात दिलं की या संस्थेला शासनाने पण ताबडतोब मदत केली पाहिजे, त्याच्या संस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे। हे त्यावेळेसचे विचार बाबासाहेबांचे हे किती खरे ठरत होते। पण ठीक आहे, शासनाला जसं जमलं तसं केली, पण आता शासनाचे आभार मानायला आम्हाला हरकत नाही, कारण की शासकीय कामात शासनावर असलेले बऱ्याच मंडळींचं आम्हाला सहकार्य मिळालं, त्यामुळेच एवढा मोठा मुद्दा हा सुटू शकला। कारण की प्रत्येक अधिकारी त्यांना असलेल्या पॉवरचा उपयोग करत होता। राजवाडे संशोधन मंडळांना त्यांच्या विरुद्ध कोर्ट कचेरी करू शकत होती ना, काही करू शकत होती। आमचं एकच म्हणणं होतं की नाही, तुम्ही काही आता तुमच्याकडे इन्कम मिळत आहे तर तुम्हाला 5 वर्ष आम्ही दिली व्यावसायिकांना, किंवा आता तुम्ही दुसरीकडे जागा शिफ्ट करा। पण ठीक आहे, काही ना काही कारणास्तव त्यांनी लांबवलं। आज 20 वर्ष आपला संघर्ष चालवला, त्यांनी कोर्टाचा स्टे सुद्धा आणला, पण माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी खूप या कामात मदत केली। त्यांनी वेळोवेळी सहकार मंत्री असताना फोन करायचे आणि या संस्थेला ही जागा द्यावी। राजवाडे मंडळाबद्दलची इत्यंभूत माहिती माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना असल्यामुळे, एवढंच नव्हे तर आपल्या इतिहासाची गोडी त्यांना असल्यामुळे प्रत्येक पुस्तक ते आपले वाचत आले, प्रत्येक कार्यक्रम आम्ही त्यांच्या नेतृत्वात करत आलेलो आहोत याची आपल्याला ज्ञात आहे। एवढंच नव्हे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्याच्यात चांगला मोठा रोल घेतला आणि त्याच्यात या सगळ्या कार्यक्रमात शेवटचा रोल जो निभावला तो आपले धुळ्याचे
विधान परिषदेचे सदस्य माननीय सत्यजित तांबे यांनी स्वतः सगळं काम समजून घेतलं. जे काही काम चालू आहे त्याला योग्य तो प्रसिद्धी देण्याचं काम आपण नेहमी करत आला आहे. आजच्या पत्रकारितेचा विषय एवढंच आहे की राजवाडे संशोधन मंडळाची हे राजवाडे संशोधन मंडळ कुठल्याही शासकीय अनुदानाशिवाय चालत आहे हे आपल्याला ज्ञात आहे. आणि विदाऊट शासकीय अनुदान अशातल्या खूप मोठी प्रोसिजर असते. आपण प्रयत्न नेहमी करत असतो, पण संस्थेच्या संस्थापकांना त्याची दूरदृष्टी होती आणि दूरदृष्टीच्या अनुषंगाने आजच्या 95 वर्षापूर्वी जेव्हा मंडळाची स्थापना झाली त्याच्यानंतर एका वर्षातच राजवाडे संशोधन मंडळाचा उदरनिर्वाह चालावा आणि याचं कार्य सुरळीत राहावं यासाठी राजवाडे बँकेची स्थापना करण्यात आली. स्थापना करतेवेळी संशोधन मंडळाच्या संस्थापनाचा उद्देश एकच होता की अशा कामासाठी खूप कुठे काही हात पसरायची गरज पडू नये. तर एक चांगला विचार म्हणजे मला वाटतं भारतात एकूण उदाहरण असं असेल की ज्याची घटना वैकुंठभाई मेहता जे सहकार वर्षी होऊन गेले त्या वैकुंठभाई मेहतांनी याची घटना लिहिली या दोघं संस्थेची आणि घटनेचे बॉयलर इतके सुंदर लिहिले त्या दोघं संस्थेवर दोघांचं एकमेकांवर कंट्रोल होतं. राजवाडे मंडळाचे 2 पदाधिकारी तिथे एक व्हाईस चेअरमन आणि डायरेक्टर असायचे आणि राजवाडे बँकेचे चेअरमन आणि एक पदाधिकारी तिथे डायरेक्टर असायचे आणि समोपचाराने काम चालत होतं. राजवाडे बँकेच्या नफ्यातून 30% राजवाडे मंडळाला मिळत होते आणि 3% डिव्हिडंड मिळत होतं. त्याबद्दल राजवाडे मंडळाने त्यांना जागा जवळपास विनामूल्य ₹1 वर्षाला भाडं या अनुषंगाने त्यांना उपलब्ध करून दिली. आणि त्यावेळेच्या संस्थापकांना ही कल्पना नव्हती की एवढी चांगली बँक कधी डुबेल, म्हणून एका क्लॉजमध्ये थोडी त्रुटी राहिली आणि त्याबद्दलचं लिहिलं गेलं नव्हतं घटनेत की जर बँक बंद पडली भविष्यात तर लगेच बँक ताब्यात द्यावी. पण एनिवे आपल्याला जवळपास 15 ते 20 वर्ष संघर्ष करावा लागला. कारण की प्रत्येक व्यावसायिक यायचे, प्रत्येक निबंधक यायचे, त्यांच्या नियमाप्रमाणे ते काम करायचे. त्यांच्या दृष्टीने ते बरोबर. आपली संस्था गॅसवर होती. मागील 20 वर्षापासून संस्थेला ₹1 मिळाला नाही. उलट आपले 80 लाख रुपये थकलेले आपण त्यांना सोडून दिले. कारण की हे प्रकरण लवकरात लवकर मिटावं आणि राजवाडे मंडळाला उर्जित अवस्थेत यावी. 1938 साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं धुळ्याला आले त्यांनी राजवाडे मंडळाला भेट दिली आणि त्यांच्या अभिप्रायात दिलं की या संस्थेला शासनाने पण ताबडतोब मदत केली पाहिजे, अशा संस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे. हे त्यावेळेसचे विचार बाबासाहेबांचे हे किती खरे ठरत होते. पण ठीक आहे, शासनाला जसं जमलं तसं केली. पण आता शासनाचे आभार मानायला आम्हाला हरकत नाही. कारण की शासकीय कामात शासनावर असलेले बऱ्याच मंडळींचं आम्हाला सहकार्य मिळालं. त्यामुळेच एवढा मोठा गुंता हा सुटू शकला. कारण की प्रत्येक अधिकारी त्यांना असलेल्या पॉवरचा उपयोग करत होता. राजवाडे संशोधन मंडळांना त्यांच्या विरुद्ध कोर्ट कचेरी करू शकत होती ना काही करू शकत होती. आमचं एकच म्हणणं होतं की नाही, तुम्ही काही आता तुमच्याकडनं इन्कम मिळत आहे तर तुम्हाला 5 वर्ष आम्ही दिली व्यावसायिकांना किंवा आता तुम्ही दुसरीकडे जागा शिफ्ट करा. पण ठीक आहे, काही ना काही कारणास्तव त्यांनी लांबवलं. आज 20 वर्ष आपण आज संघर्ष चालवला. त्यांनी कोर्टाचा स्टे सुद्धा आणला. पण माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी खूप या कामात मदत केली. त्यांनी वेळोवेळी सहकार मंत्री असताना फोन करायचे आणि या संस्थेला ही जागा द्यावी. राजवाडे मंडळाबद्दलची इत्यंभूत माहिती माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना असल्यामुळे, एवढंच नव्हे तर आपल्या इतिहासाची गोडी त्यांना असल्यामुळे प्रत्येक पुस्तक ते आपले वाचत आले. प्रत्येक कार्यक्रम आम्ही त्यांच्या नेतृत्वात करत आलेलो आहोत याची आपल्याला ज्ञात आहे. एवढंच नव्हे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील त्याच्यात चांगला मोठा रोल घेतला आणि त्याच्यात या सगळ्या कार्यक्रमात शेवटचा रोल जो निभवला तो आपले धुळ्याचे विधान परिषदेचे सदस्य माननीय सत्यजित तांबे यांनी स्वतः सगळं काम समजून घेतलं की जेणेकरून कोणी राजकीय व्यक्तीचा लाभ होईल. तर प्रत्येक राजकीय व्यक्तीमध्ये आस्था असते असंच नाही, पुष्कळांना अनास्थाही असते. परंतु आस्था असणाऱ्यांपैकी आणि ज्यांना दूरदृष्टी असते सत्यजित तांबे यांनी आमचा प्रश्न लावून धरला. सहकार मंत्र्यांना मीटिंग घ्यायला लावली, व्यावसायिकांना बोलवून त्या सर्व कामाचं महत्त्व समजवलं आणि दिलीप वळसे पाटीलही या संस्थेला बऱ्याच वर्षापासून ओळखत होते. त्यामुळे हे कार्य, हे काम वरच्या लेवलला मंत्रालयातनं अतिशय उत्तमरित्या धुळ्याचे निबंधक व्यावसायिक आता जे आहेत मनोज चौधरी साहेब यांनी सहकार्य करण्याचं निश्चित केलं आणि त्यांनी आपल्याला ही जागा आपल्याला ताब्यात दिली.